मंडळी, नग्न शरीर, भांग पिऊन लाल झालेले डोळे, अंगावर फासलेली राख, चेहऱ्यावर स्वाभाविक क्रोध, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा आणि जगाच्या मोहमायेपासून मुक्त जगणाऱ्या नागासाधूंना तुम्ही पाहिलं असेल. कुंभमेळ्यात आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेले नागासाधू फक्त त्यांच्या दिसण्यामुळे वेगळे ठरत नाहीत, तर त्यांनी केलेला त्याग, दृढ निश्चय आणि महादेवाप्रती असणारी अफाट भक्ती त्यांना वेगळं बनवते. जितकं त्यांचं दिसणं वेगळं आहे, तितकंच त्यांचं जगणंही गूढ आहे. लाखोंच्या संख्येनं कुंभमेळ्यात येणं आणि त्यानंतर अचानक कुठेतरी गायब होऊन जाणं हे सगळंच विचार करायला लावणार आहे. नागासाधूंचं गूढ जीवन आणि त्यांच्या बद्दलच्या रहस्यमय गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत, ज्यामुळे इतर बाबाबुवांपेक्षा नागासाधू कायम जगाला वेगळे वाटतात. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच मंडळी, आदी शंकराचार्यांनी मुघलांच्या आक्रमणांपासून हिंदू धर्म आणि मंदिरांचं रक्षण करण्यासाठी काही साधूंना एकत्रित करून आखाडे तयार केले होते. आखाड्यात शारीरिक सुदृढता व लढाई कौशल्य यावर भर दिलं जाईल. हे लढाई करणारे साधू पुढे जाऊन नागा साधू म्हणून ओळखले जाऊ लागल्याचं म्हटलं जातं. ज्यांच्यावर धर्म, देव आणि देशाच्या रक्षणाची जबाबदारी असते, ते त्यांचं घरदार सोडून आलेले असतात. नागा साधूंनी अनेक युद्धांमध्ये सहभागी होऊन धर्मरक्षण केल्याचे दाखले आहेत. अगदी अहमद शाह अब्दालीचा हल्ला परतवून लावण्यातही ते सहभागी होते. स्वातंत्र्योत्तर काळात नागासाधूंनी त्यांचा सैनिकी पेशा सोडून दिला आणि धर्म परंपरेचं पालन करत ते संयमित जीवन जगणं आणि स्वतःच्या संस्कृतीचा वारसा जपणं इतकंच ध्येय बाळगू लागले. आता हे ऐकायला जरी सोपं वाटत असलं, तरी स्वातंत्र्यापूर्वी आणि आत्ताही कुण्या सामान्य माणसानं नागा साधू बनणं ही जवळपास अशक्य गोष्ट आहे, कारण त्याला कठीण तपस्या असते असं म्हणतात. त्यामुळे नागा साधू बनणं हे एखाद्या असामान्य माणसाचंच काम. पण या प्रक्रियेत इतकं अवघड असतं तरी काय? तर ऐका. नागा साधूच्या जगात प्रवेश घेण्यासाठी आधी 12 वर्षांचं ब्रह्मचर्य, तप, गुरुची सेवा आणि आपल्या इच्छांचा त्याग करावा लागतो. त्यानंतर 13 आखाड्यांपैकी एका आखाड्यात नोंदणी गरजेची असते. पुढे त्यांना 3 टप्प्यात दीक्षा दिली जाते. पण जर त्या 12 वर्षाच्या काळात गुरु संतुष्ट झाले तरच नोंदणी होऊ शकते आणि नोंदणीनंतर दीक्षा देण्यापूर्वी केस कापले जातात. कुंभमेळ्यात गंगा नदीत 108 डुबक्या माराव्या लागतात आणि मग हे शिष्य साधूपासून महापुरुष बनतात. पुढे महापुरुषापासून त्यांची अवधूत बनण्याची प्रक्रिया सुरू होते. ती प्रक्रिया म्हणजे ही 3 टप्प्यातली दीक्षा. त्यातल्या पहिल्या टप्प्यात शिष्याचे जिवंतपणीच पिंडदान केलं जातं आणि त्याच्या कुटुंबातल्या इतर व्यक्तीचंही पिंडदान केलं जातं. त्यातून त्यांचा सांसारिक जगाशी संबंध तोडला जातो. या प्रक्रियेसाठी 5 गुरु आवश्यक असतात. हे 5 गुरु भारती, गिरी, सरस्वती, पुरी व दिगंबर संप्रदायातून असतात. दुसऱ्या टप्प्यात अवधूत बनणाऱ्या लोकांना दिगंबर बनायचं असतं. त्यामध्ये 24 तास विना कपडे आखाड्याच्या ध्वजाखाली उभं राहावं लागतं आणि ती परीक्षा जर ते पास झाली तरच तिसरा आणि शेवटचा टप्पा असतो, ज्यात सिद्ध दिगंबर बनायचं असतं. यात नागा साधूंना नपुसक बनवलं जातं. प्रयागच्या महाकुंभात दीक्षा घेणाऱ्यांना नागा, उज्जैनमध्ये दीक्षा घेणाऱ्यांना खुनी नागा, हरिद्वारमध्ये दीक्षा घेणाऱ्यांना बर्फाणी नागा आणि नाशिकमध्ये दीक्षा घेणाऱ्यांना खिचडिया नागा म्हणतात. शिवाय यांच्या दीक्षेप्रमाणे यांची तत्व ही इतर साधू किंवा बाबाबुवांपेक्षा निराळी असतात. ते कधीही झोपण्यासाठी पलंग किंवा अंथरूण वापरत नाहीत. दिवसातून एकदाच खातात, तेही भिक्षा मागूनच. शिवाय ही भिक्षा ही 7 घरात मागायची असते आणि न मिळाल्यास अख्खा दिवस उपाशी पोटी काढावा लागतो. सांसारिक आणि भौतिक जगाशी संबंध तोडल्यानंतर ते एक गोष्ट मात्र सोडत नाहीत, तो म्हणजे शृंगार. कुंभमेळ्यात स्नान करण्यापूर्वी ते 17 शृंगार करतात. त्यात राग, चंदन, पायात चांदीचे कडे, बांगडी, पंचकेश, अंगठी, कमरेला बांधण्यासाठी फुलांचा हार, कपाळावर लेप, हातात चिमटे, डमरू, काजळ, टिळा, हातात कडा, विभूतीचा लेप असे अनेक नाना तऱ्हेच्या गोष्टी असतात. बरं, कुंभमेळ्याच्या या शाही स्नानासाठी ते लाखोंच्या गर्दीने हजर असतात. पण ही सगळी गर्दी कुंभमेळा संपल्यानंतर अचानक कुठेतरी गायब होऊन जाते. मग नक्की कुंभमेळा संपल्यानंतर ही सगळी मंडळी जाते तरी कुठे, असा प्रश्न अनेकांना पडतो. काही पौराणिक मान्यतांनुसार कुंभमेळा संपल्यानंतर हिमालयातील डोंगर आणि जंगलात वास्तव्य करतात. हे नागा साधू हिमालयात शून्याखालील तापमानात नग्न अवस्थेत जगतात आणि बरेच दिवस उपाशी राहू शकतात. हिवाळा, उन्हाळा आणि पाऊस या सर्व ऋतूंमध्ये तपश्चर्या करताना त्यांना नग्न राहावं लागतं. नागा साधू नेहमी जमिनीवर झोपतात. आखाड्यातील आश्रम आणि मंदिरांमध्ये नागा साधू राहतात. काही जण हिमालयातील गुहा किंवा उंच पर्वतांमध्ये तपश्चर्या करण्यात आयुष्य घालवतात. तसेच ते पायी प्रवासही करतात. पण त्यांच्यात इतकं सगळं सहन करायची ताकद कुठून येते? शिवाय इतक्या कडाक्याच्या थंडी, जिथे 3-4 कपडे एकावर एक घालून देखील लोकांची थंडी जात नाही, तिथे हे नागा साधू नग्न कसे राहतात आणि नदीच्या थंड पाण्यात आंघोळ कसे करतात? त्यांना थंडी वाजत नाही का? यामागचं रहस्य काय, हे जाणून घेऊया. तर त्यांच्या या सहनशक्ती मागचं कारण म्हणजे अंगावर फासलेली राख, कठोर तपश्चर्या आणि ध्यान.
हिमालयन योगी कुंडलिनी जागरण करून मिळवलेली ऊर्जा आणि प्राणायाम असे अनेक पर्याय वापरून नागा साधूंनी आपली सहनशक्ती वाढवलेली असते. म्हणूनच ते कितीही -डिग्री तापमानात नगर राहू शकतात. नागा साधूंबद्दल अजून एक विशेष गोष्ट म्हणजे त्यांचे होणारे अंतिम संस्कार. सामान्यतः हिंदू धर्मात कोणत्याही मानवाच्या मृत्यूनंतर मृतदेहाचं दहन करण्याची परंपरा आहे. ही परंपरा शतकानुशतकं चालत आलेली आहे. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की नागा साधूंच्या मृत्यूनंतर त्यांचे मृतदेह जाळले जात नाहीत. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना भूसमाधी देऊन अंत्यसंस्कार केले जातात. नागा साधूंना आधी जलसमाधी दिली जात असते, मात्र नदीचे पाणी प्रदूषित होत असल्यानं त्यांना भूसमाधी देण्यात येते. नागा साधूंना सिद्धयोगाच्या आसनात बसून भूसमाधी दिली जाते आणि ज्या देवाची आयुष्यभर आराधना केली जाते त्या दैवत्वात ते विलीन होऊन जातात. तुम्हाला नागा साधू बद्दलची इंटरेस्टिंग माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भार या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.